विरार पश्चिमेकडील अर्नाळा गावातील बंदरपाडा परिसरात गोवारी कुटुंबातील तिघांवर सोमवारी पहाटे 3 वाजता प्राणघातक हल्ला झाला होता। या प्रकरणी क्राईम ब्रांचच्या युनिट 3च्या पथकाने 500 सीसीटीव्ही तपासून आरोपीला 72 तासात गजाआड करून हा प्राणघातक हल्ला का केला त्याचा तपास केला आहे। गोवारी कुटुंबावर सोमवारी पहाटे 3च्या सुमारास प्राणघातक हल्ला झाला होता। यात जगन्नाथ गोवारी वय 76, लीला गोवारी वय 72 आणि नेत्रा गोवारी वय 52 गंभीररित्या जखमी झाले आहेत। याबाबत गुन्हे शाखा कक्ष 3च्या पथकाकडून तपासाला सुरुवात करण्यात आली होती। याबाबत पोलिसांनी 500हून अधिक सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेतला असता तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीला मुंबईहून अटक करण्यात आली आहे। दीपेश अशोक नाईक वय 29 असे आरोपीचे नाव असून तो मुंबई येथे सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करत होता। विशेष म्हणजे आरोपी हा बाहेरचा नसून तेथीलच म्हणजेच अर्नाळ्याच्या बंदरपाडा येथील रहिवासी आहे। त्याने हा हल्ला का केला याचा धक्कादायक खुलासा त्याने केला आहे। त्याने काही व्यक्तींची आर्थिक फसवणूकही केली असून त्याच्यावर 40 लाखांचे कर्ज होते। कर्जबाजारी झाल्याने चोरीसाठी घरात प्रवेश केल्यानंतर घरातील लोकांनी आरडाओरड केला। त्यामुळे आता आपण पकडले जाऊ अशी त्याला भीती वाटली। त्यामुळे त्याने पकडले जाऊ नये म्हणून चाकूने हल्ला केला। या हल्ल्यात तिघांना गंभीर जखमी केले। त्यानंतर त्याने घटनास्थळाहून पळ काढला अशी कबुली त्याने दिली आहे। क्राईम ब्रांच युनिट 3चे पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांच्या पथकाने सीसीटीव्ही आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीला अटक केली आहे। आरोपीला पुढील तपासासाठी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आला आहे।